हाय. गृहिणीपद एक करिअर हा आहे आजचा विषय. विषय ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटलं असेल, कारण गृहिणीपद हे काही करिअर होऊ शकतं का, असा तुमचा लगेच प्रश्न कदाचित येऊ शकेल. कारण करिअर म्हटल्यानंतर काहीतरी घरातून बाहेर पडायचं आहे, काहीतरी डॅशिंग करायचं आहे किंवा अमुक अमुक एवढं पॅकेज मिळवायचं आहे वगैरे, असे सगळे डोक्यात विचार येतात करिअर म्हटल्यानंतर. पण मला पहिल्यापासूनच असं वाटत आलं होतं की गृहिणीपद हे मला असं वाटतं की अष्टपैलू आणि अष्टावधानी असणाऱ्या माणसाचं काम आहे. हे सहज साध्य गोष्ट नाही आहे कोणालाही. आणि हां, आता कुणीही उठतं आणि गृहिणी होतं ही गोष्ट खरी आहे. होऊ शकतं, म्हणजे आत्तापर्यंत असं बघण्यात आलं आहे. त्याच्यासाठी काही फार स्पेसिफिक गुणांची गरज आहे असं नाही आहे. पण आत्ताच्या काळात तुम्ही म्हणाल तर येस, अष्टपैलू अष्टावधानी असणाऱ्या माणसाला हे करिअर उत्तम करता येईल. कारण अनेक गोष्टींचा संगम तुमच्या ह्या करिअरमध्ये असण्याची गरज आहे. मुळात हे करिअर का मानलं जायला हवं? प्रत्येक वेळेला ना, आपण काय काम केलं आहे आणि त्या कामाचा काय मोबदला मिळाला आहे, या स्वरूपात आपण एखाद्या गोष्टीला करिअर म्हणतो किंवा नोकरी म्हणतो किंवा असं की जे मला मिळतं आहे, मी ते तिथे केलं आणि मला त्याचं मिळालं काहीतरी. गृहिणी हे पद असं आहे आणि गृहिणी पदाची ही एक खासियत म्हणू, खूबसूरती म्हणू, सौंदर्य म्हणू, की इथे असं टाकलं आणि असं मिळालं, असं असं तुम्हाला लगेच काही पैशाच्या स्वरूपात दिसणार नाही. पण येस, तुम्ही डायरी घेऊन जर आकड्यांमध्ये नोंदी करायला लागलात, तर घरातली बाई जे जे काही करते आणि ती आपल्या माणसांसाठी जे जे काही करते आणि मुलांसाठी जे काही करते, त्याचे तुम्ही हिशोब करायला लागलात तर ते $1,000,000 जातील. तर ते हिशोब न केलेलेच बरे. कारण ज्या पद्धतीने, ज्या प्रेमाने आणि ज्या ऊर्जेने बाई घरात काम करते, त्याला काही मोल नाही आहे. ते मोल केलं जात नाही याचा अर्थ त्याला मोलच नाही आहे, असं मात्र नाही आहे. आणि ते तसं नाही म्हणून अनेक जणींना घरी काम करण्यात काय आहे असं वाटत आलं. पण मी मात्र प्राऊडली सांगेन की मला पहिल्यापासून गृहिणी असणं प्रचंड आवडत होतं. आणि आमचं असं ठरलेलं पण होतं की मला बाळ झाल्यानंतर मी बाळाकडे आणि घराकडे लक्ष देणार आणि मी ते केलं आणि आज मी अतिशय समाधानी आहे या गोष्टीमध्ये. कारण ही आहे आत्ताचा जो काळ आहे, 2026 आपण बोलतो आहे. इथे तर आता मुलांना वाढवणं हे खूप वेगळ्याच पातळीवर गेलेलं आहे. आपण ज्या बाहेर केसेस सगळ्या बघतो आहे, मुलांची ज्या पद्धतीने हाताळणी होती आहे, मुलांना काय पद्धतीने शिकवलं जातं आहे, कसे शिक्षक आहेत किंवा काय प्रकारचे संस्कार घेतलेली मुलं आसपास आहेत, पालक आहेत. अनेक मुलांवरच्या रेपच्या तर केसेस म्हणजे दर दिवशी कोणीतरी असतं आणि त्याला काही एज लिमिट पण आता राहिलेली नाही आहे. इतक्या असुरक्षित काळात जेव्हा आपण आत्ता आहोत ना, तर तेव्हा अशा एका घरामध्ये एका मुलाला शाळेतून आल्यानंतर त्याची आई दिसणं घरामध्ये, ही मला वाटतं इतकी मौल्यवान गोष्ट आहे ना, की त्याला काही म्हणजे लिमिटच नाही आहे. मला स्वतःला आठवतं आहे की शाळेतून बाहेर आल्यानंतर आईला बघणं समोर, हा जो काही आनंद आहे आणि त्याच्यात जो काही सुकून मिळतो, जी सुरक्षित भावना मिळते, त्याला काही तोड नाही आहे. तर ह्या सगळ्याची आत्ता गरज आहे खरोखर. कारण मुलं, मला असं वाटतं, एका वेगळ्या क्रायसिसमधनं चाललेली आहेत सध्या. हा काळ तसा बरा नाही आहे छोट्या मुलांना वाढवण्यासाठी. तर प्रत्येकानेच उठायचं आणि बाहेर जाऊन पैसे भरपूर घरात घेऊन यायचे. हे इतकं सोपं असं नाही राहिलेलं. कारण तुम्ही कदाचित पैसा कमवालसुद्धा, पण तो पैसा अनुभवण्यासाठी, म्हणजे त्याचा आनंद घेण्यासाठी घरातली माणसं तशी तृप्त, समाधानी पण असायला हवीत. प्रत्येक गोष्ट वस्तुरूपामध्ये नाही बघता येऊ शकत, की आपण पैशातनं किती वस्तू घेतो आहे, किती मोठं घर घेतो आहे, किती कार्स घेतो आहे, मुलांना किती महागड्या गोष्टी आपण देतो आहे. हे एक वेळ ठीक आहे, पण आपण मुलांबरोबर टाईम स्पेंड काय केला? आपण त्यांची बालपणाच्या किती गोष्टी, म्हणजे मला आठवतं आहे, माझा मुलगा केव्हा चालायला लागला, केव्हा रांगायला लागला, ह्याचं मी तारीखवार सगळं नोट डाऊन केलेलं आहे. मी इतकी त्याच्या सतत सोबत होते, मी त्याचा तो प्रत्येक गोष्ट त्याची अनुभवलेली आहे. तर हे एक खूप म्हणजे खूप मोठा आनंद आहे. एखाद्या आईने हा आनंद घ्यायचा ठरवला ना भरभरून, तर असं मुलाचं वाढणं, जसं एखाद्या फुलाला फुलताना, कळीपासनं फुलताना वाढताना बघणं, हा जो आनंद आहे, असंच आपल्या मुलाला लहानाचं मोठं करण्याचा आनंद आहे. बरं, याचबरोबर दुसरं एक आव्हान आहे
की आहार म्हणजे आता अक्षरशः क्लिकवर तुम्हाला अन्न घरात पोचू शकतं, इतकी सुविधा आहे. पण हेल्थबद्दल काय? म्हणजे ह्या सगळ्या सुविधा आलेल्या आहेत, पण आजकाल तुम्ही बघाल तर 40शीपासनं प्रत्येकाला काही ना काही फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत. मुलांना डोळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. मुलांना तर म्हणजे प्रॉब्लेम आहेत आता. मीडिया आल्यामुळे असेल, कारण एक्सपोजर त्यांचं वाढलेलं आहे. तर आता या एक्सपोजरचे काय परिणाम होतील? हा विज्ञानाचा अभ्यास अजून होणं बाकी आहे. पण ते पुढे जाऊन येणार आहेत आपल्यासमोर. तर असं सगळं वातावरण असताना किमान एक घरचा आहार एखाद्या माणसाला उत्तम पोषण देऊ शकतो. आणि तो हक्क आहे मला असं वाटतं घरातल्या प्रत्येक माणसाचा. जर तुम्ही एक एक पेनी कमावताय, तर त्यातनं तुम्हाला एक चांगलं आरोग्य मिळायला हवं, ही खूप बेसिक अपेक्षा आहे. तर ही पण होताना दिसत नाही पूर्ण. आणि ज्या पद्धतीने केअरलेसपणा मला असं वाटतं ह्या अन्न बनवणं ह्या सगळ्या गोष्टीकडे आलेला आहे, की मला काय एक बटन दाबलं की मला मिळतं. मी बाहेर जरासं खाली गेले तरीसुद्धा मला टपरीवर काही ना काही मिळतं. ही एक प्रकारे चांगली गोष्ट आहे, पण त्याचे दुष्परिणाम जे काही शरीरावर होत आहेत, तुमच्या शरीराला कसलंही पोषण नसेल, तर एक दिवस ते तुम्हाला दाखवून देणार की त्याची कपॅसिटी सहन करण्याची संपलेली आहे. आणि बाहेरचं प्रदूषण आहेच, त्याचे सगळे परिणाम तुम्हाला 35शीपासून दिसायला लागतात. तर हे सगळं जर टाळायचं असेल, तर कुणीतरी घरी असणं गरजेचं आहे याच्या पुढच्या काळामध्ये. कारण एकतर असुरक्षितता आहे मुलांना वाढवताना, आहाराचा मी म्हणलं तसा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे एक सुकून असतो, घरी कोणीतरी असणं. कधी बघा ना, तुम्ही बाळाला जेव्हा तुम्ही सोडून जाता एखाद्या कुठच्या ठिकाणी, तर तिथे परत त्या बाळाला घेईपर्यंत तुमच्या मनाची कितीदा उलघाल झालेली असते. तुमच्या हार्टबीट्स किती वाढलेले असतात हे तुम्ही कधी इमॅजिन नसतं केलेलं. पण जेव्हा असं माहीत असतं की ते मूल त्याच्या आईजवळ आहे, तर ती किती सुरक्षित भावना आहे. तर ही भावना त्या मुलाला पण वाढताना मिळणं फार गरजेचं आहे. फार संपन्न मुलं वाढतात असं मला वाटतं एका घरामध्ये. तर कुटुंब म्हणजे काही फक्त मोठे बंगले, कार्स, किती महागड्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. तुमच्याकडे ॲपलचे फोन्स आहेत का? तुमच्याकडे म्हणजे हे मी एक कंपनीचं नाव घेतलं आहे असं समजू नका. महागड्या गोष्टी इन द सेन्स असं म्हणायचं आहे. किती महाग गोष्टी तुम्ही घेतल्यात ही तुमची अचीवमेंट नाही आहे. तुमच्या कुटुंबात ॲट द एंड ऑफ द डे सगळेजण हॅपी आहेत का? खुश आहेत का? सगळ्यांच्या तब्येती उत्तम आहेत का? सगळेजण इक्वली त्या घराचा, त्या पैसा कमावण्याचा, सगळ्याचा आनंद घेऊ शकत आहेत का? तर मला असं वाटतं की 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण घरातला हा जो आनंद आहे, समाधान आहे, एकमेकांबद्दलची आस्था आहे, तर ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि आत्ताच्या पुढच्या काळात ह्याचं अनन्यसाधारण महत्त्व असेल. तर म्हणूनच एक गृहिणीपद हे एक मोठं करिअर आहे. आणि त्याची जर व्हॅल्यू तुम्ही कागदावर काढायला गेलात प्रत्येक कामाची बाईच्या, तर ती $1,000,000 असेल. आणि त्या बाईने असं समजावं की मी $1,000,000 कमावते आहे आणि हे माझं अतिशय संपन्न असं गृहिणीपदाचं करिअर आहे. तर हा अभिमान जर त्या मुलीजवळ असेल, तर तिनं ह्या व्हॅल्यूज जपून तिला उत्तम असं हे करिअर घडवता येईल. आणि इतकंच नाही, यात तिची स्वतःची ग्रोथ पण निश्चितपणे होत राहील, कायमच होत राहील. आणि ती ॲट द सेम टाईम पार्ट टाईम जॉबसुद्धा करू शकते घरातनं, ऑनलाईन असेल, ती शिक्षणही घेऊ शकते, ती स्वतःला समृद्ध करू शकते. तर त्यामुळे नथिंग इज इम्पॉसिबल असं मला वाटतं. तर जरूर मुलींनी आत्ताच्या काळातसुद्धा या गृहिणीपदाच्या करिअरचा जरूर विचार करायला हवा. तर हा होता माझा आजचा विषय. मी इथेच थांबते. विषय कसा वाटला मला जरूर कळवा. बाय.